स्वामी समर्थ. जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं असं म्हणतात ना, ते अगदी खरं. नातेवाईकांचं पण तसंच असतं हो. समोरून आपलं आपलं असं म्हणणारे नातेवाईक मागून आपली कशी वाट लागेल याच प्रयत्नात तर असतात. तुमच्या घरात कधी तंटे, वाद, भांडणं होत असतील तर ती मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम ही लोकं करत असतात. तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे त्यांना माहिती असतं. आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी यांना आनंद होत असतो. अशा लोकांना आधी आनंद होतो बघा. बऱ्याचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोकच वाईट प्रसंगाला, आपल्या मदतीला, अडचणीला धावून येत असतात आणि रक्ताची नाती फक्त मजा बघत असतात. टोमणे मारणे, कुचकट बोलणे, शिवीगाळ करणे, अपमान करणे हे त्यांचे विशेष गुण असतात बरं का. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करावी, कारण ही लोक मानसिकरित्या आजारी असतात आणि हा त्यांचा दृष्टिकोन असतो आणि हा त्यांचे विचार करण्याची कुवत असते आणि याला एक मानसिकता किंवा मानसिक आजारच म्हणायला नाही का. कारणं मिळाली की माणसं बोलणं हळूहळू कमी करायला लागतात. सुरुवातीला वेळ नाही असं सांगतात, नंतर सवय बदलल्याचं कारण देतात. त्या शांततेत शब्द नसतात पण अर्थ खूप खोल असतो. तेव्हा समजून जायचं की आता आपली गरज आता उरलेली नाही आहे. जबरदस्तीने नातं धरून ठेवणं हे स्वतःलाच थकवल्यासारखं असतं. ज्याला तुमची गरज आहे तो कारणं शोधत नाही तर मार्ग काढत असतो. संवाद कमी झाला की आत्मसन्मान पण जपणं जास्त महत्त्वाचं ठरतं. मागण्यापेक्षा शांतपणे मागं हटण्यामध्ये शहाणपण असतंय. गरज असेल तर माणूस स्वतःहून परत येतो आणि जर गरज नसेल तर त्याच्या अनुपस्थितही त्याचं आयुष्य चालतच असतं. नात्याची खरी परीक्षा सोयीची नव्हे तर अडचणीच्या काळात होत असते आणि अडचणीच्या काळामध्येच कोण आपलं आहे आणि कोण परका आहे हे तेव्हाच कळत असतं. म्हणून तुम्हाला हा मिळणारा आजचा संकेत तुम्ही ओळखून घ्या आणि स्वामींना शरण जा. स्वामींवर सगळं निसंकोचपणे सोपवा आणि आयुष्याची वाटचाल करत राहा. कधी कधी नाती तुटायचं मूळ कारण मोठे वाद नसून हळूहळू वाढत गेलेलं दुर्लक्ष असतं. मीपणा असतो, अहंकार असतो, खोटेपणा असतो आणि एकमेकाची प्रगती न बघवण्याची जी वृत्ती असते ती या गोष्टीला कारणीभूत असते. जिथे संवाद थांबतो तिथे गैरसमज आपोआप वाढू लागतात आणि एकमेकांना समजून घेण्याऐवजी एकमेकांना जिंकण्याची जिथे चढाओढ सुरू होते त्या ठिकाणी एक मनाचं अंतर खूप वाढत जातं आणि प्रत्येकाला फक्त स्वार्थ आणि जळफळाट, तिरस्कार, संघर्ष हेच दिसून येतं. कोणाला आपलेपणा ही भावना कोणाकडे दिसून येत नाही. म्हणतात ना की स्वभावाला औषध नाही आहे, पण स्वभाव देखील कधी ना कधी बदलतच असतो. स्वतःहून नाही बदललं तर येणारी वेळ आणि येणारी परिस्थिती आपल्याला बदलायला भाग पाडत असते. चांगला स्वभाव असला तर तो कायम आयुष्यभर तसाच टिकून ठेवावा, पण वाईट स्वभाव असला तर तो वेळेस बदललेला कधीही चांगला. आणि त्याच व्यक्तीच्या पाठीशी स्वामी कायम असतात. बदल घडवणे आणि बदलानुसार पुढे चालत राहणे हेच तर स्वामींची शिकवण आहे आणि हा स्वामींनी दिलेला संदेश आतापर्यंत तुम्हाला पोहोचलेला आहे. हा व्हिडिओ, हा संदेश तुम्हाला आज मिळालेला आहे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि हा योगायोग आज तुमच्या आयुष्यात घडत आहे. पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला आनंदाची बातमी नक्कीच येणार आहे आणि तुमचं अडलेलं काम मार्गी लागणार आहे. हे कलियुग आहे. इथं रक्ताचं नातं सुद्धा परके होतात. जे हसत हसत आपल्यासोबत चालतात, जे आपले वाटतात, खास वाटतात, तेच अचानक पाठ फिरवतात. ज्यांच्यावर ठेवलेला असतो मनापासून विश्वास, तेच त्या विश्वासाला चिरडून टाकतात आणि नात्यांना जिवंतपणे स्फुरतात. पण काळजी करू नका, हीच तर खरी ओळख आहे या कलियुगाची. इथे शब्द गोड असतात पण मनं फसवी असतात. दिसतात सोबत पण असतात एकटं सोडणारे. इथे आपलेच आपल्याला वनवास देत असतात. श्रीरामासारखा पती असूनही सीतामातेच्या अपहरणाच्या वेळेस कोणी नव्हतं. द्रौपदीचं 5 रक्षक असूनही तिच्या वस्त्रहरणाच्या वेळेस कोणी नव्हतं. राजा दशरथाला 4 पुत्र असूनही त्यांच्या अंतसमयी तिथे कोणी नव्हतं. रावण सर्वात शक्तिशाली होता पण जेव्हा त्याची लंका जळाली तेव्हा कोणी नव्हतं. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते पण या जगात चक्रव्यूहातून काढणारं कोणी नव्हतं.
या जगात कोणीच सोबत नसतं, फक्त आपले कर्मच सोबत असतात. म्हणून कर्म चांगले ठेवा, कारण त्याचेच फळ चांगले मिळणार असतात. देवासमोर उभं राहून आपण काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण कसे कर्म करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याच वेळी तुम्हाला देवाचा पाठिंबा मिळत असतो, देवाचा आशीर्वाद मिळत असतो. माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून, त्याच्या कर्मातून तो कसा आहे हे खरा कळत असतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्हाला कोणत्याही मंदिरात जायची सुद्धा गरज नाही. आणि जर तुमच्या हृदयातल्या मंदिरातच जर अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये आपण किती खरं आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असतं. एक आपला अंतरात्मा आणि एक तो परमात्मा. त्यामुळे आपल्यातल्या मनातल्या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं आपलं बालपण आणि आपल्या अंतःकरणातलं असणारं देवपण. हे संपलं की माणूस संपला हे लक्षात घ्या. एक गोष्ट कायम लक्षात घ्या, माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी त्याच्या चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख ही त्याची वाणी म्हणजेच त्याचं बोलणं, त्याचे विचार, त्याचा व्यवहार आणि त्याचे दृष्टिकोन यावरूनच आणि त्याच्या कर्मावरूनच त्याची खरी ओळख होत असते. आपल्यात काही वाईट गुणही असतात, चांगले गुणही असतात. वाईट गुण आधी ओळखायला शिका, मग चांगले गुण आपोआप बाहेर येतील. चांगले गुण आत्मसात करा, नेहमी चुकीच्या सवयींचा त्याग करा आणि चांगल्या कर्म करण्यावर लक्ष द्या. स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी असतील आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुमच्या पाठीशी ब्रह्मांड नायक उभे आहेत हे तुम्हाला नक्कीच जाणवेल. देवसुद्धा त्याचाच विचार करतो जो इतरांचाही विचार करत असतो. म्हणून आपलं कर्म करत राहा आणि आपल्या कर्मावरती थोडं लक्ष द्या. कोण काय बोलतं याचा विचार करू नका आणि स्वामी श्रद्धेवर विश्वास ठेवा. शुभ सोमवारच्या दिवशी हा वेळ निघून जाण्यापूर्वी हा संदेश ऐक. सर्व काही उत्तम होईलच आणि हा आशीर्वाद तुला स्वामींचा आहे. हे तुमचं हित कशात आहे हे स्वामींना निश्चितच कल्पना आहे आणि तुमचं हित ज्यामध्ये आहे त्याच गोष्टी तुमच्या अवतीभोवती असतील आणि तुमच्या आयुष्यातही असतील. तुमचा विश्वास, निश्चय आणि मार्ग हे अचूक असतील तर तुम्हाला निश्चितच पदोपदी मार्ग सापडणार आहेत. सुखाचं एक रोपटं लावलं असले तरीही त्याच्या आनंदाची सुंदर फुलं ही तुमच्या आयुष्यात, तुमच्या दारामध्ये नक्कीच पडणार आहेत याची खात्री आहे.